श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गुरु दत्तात्रयांनी कर्दईवनात गुप्त झाल्यानंतर आपल्या भक्तांसाठी पुन्हा श्री स्वामींच्या रूपाने अक्कलकोट येथे अवतार धारण केला. गेल्या अध्यायात बाळप्पा अक्कलकोटला आले. ती पुण्यनगरी पाहिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेना. बाळप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशी श्री स्वामींची स्वारी खास बागेत बसली होती. एकदम यात्रेसारखी गर्दी झाली होती. ते पाहून बाळप्पांना वाटले की आता एवढ्या गर्दीत आपणाला श्री स्वामींचे दर्शन कसे होणार. पण मनाशी त्यांनी निश्चय केला की श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवण घ्यायचे नाही. दर्शनाची उत्कट इच्छा झाली होती. हातात खडीसाखर घेऊन ते त्या दर्शनाच्या गर्दीत घुसून पुढे पुढे जात राहिले. श्री महाराजांच्या जवळ आल्यावर ती अजानुबाहू आनंदी अशी मूर्ती पाहून त्यांनी पुढे स्वामींच्या चरणांवर धाव घेतली. श्री समर्थांचे चरण घट्ट धरून ठेवले. त्यांच्या पायावर डोके ठेवून समाधी लागल्यासारखे सर्व काही व स्वतःलाही विसरून कितीतरी वेळ त्याच स्थितीत राहिले. त्यांना परमानंद झाला. अतिशय आनंद झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण भरून आले. गंगा सागरास मिळते त्या ठिकाणी जसे तरंग उठतात, पण ते पाण्याला सोडून कुठेही जात नाहीत. किंवा गंगेचे एकदा सागराशी मिलन झाले की गंगा स्वतःचे अस्तित्व विसरून जाते. त्याप्रमाणे बाळप्पाने श्री स्वामींचे पाय घट्ट धरून ठेवले. मधाच्या आशेने कमळाच्या फुलात शिरलेला भुंगा जसा त्याचे मधाचे प्राशन झाल्याशिवाय त्या कमळ फुलाला सोडत नाही, त्याप्रमाणे ते स्वामींचरणी दृढ झाले. काही वेळाने एकदम भानावर येऊन त्यांनी म्हणजेच बाळप्पांनी श्री स्वामीरायांच्या पायांची मिठी सोडली. सद्गुरू प्राप्तीच्या ब्रह्मानंदाने तोंडाने श्री स्वामींची निरनिराळी स्तोत्रे म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा श्री स्वामी समर्थ जमिनीवर पडलेले होते. त्यांनी जमिनीवर उठून एक विचित्र प्रकार केला. बागेत त्यांच्या जवळपास जी झाडे होती त्यांना ते आलिंगन देत सुटले. बाळप्पा ज्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचला ते यांनी अंतर्ज्ञानाने जाणून त्यांना बाळप्पांबद्दल जे प्रेम वाटले ते त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केले. त्यांच्या या कृत्याचा मतितार्थ बाळप्पाला समजल्यामुळे त्यालाही धन्याची मनी चित्ती श्री स्वामींची मूर्ती ठसली होती. ते जेथे उतरले होते त्या बिराडी म्हणजेच मुक्कामी ते आले. त्यांच्याबरोबर एक जहागीरदार होते. ते बाळप्पांना म्हणाले, आज आपण स्वयंपाक करू व महाराजांना नैवेद्य अर्पण करू व नंतर मग जेवू. जहागीरदारांनी त्वरेने स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण करण्यासाठी तत्परतेने बाळप्पाकडे दिला. बाळप्पाने तो नैवेद्य घेतला व महाराजांकडे निघाले. वाटेत त्यांना असे समजले की श्री स्वामी समर्थ यावेळी राजवाड्यात बसलेले असून राजआज्ञेशिवाय तेथे कोणालाही प्रवेश मिळणार नाही. ते ऐकून बाळप्पा फार नाराज झाले. आज काही आपल्या हातून महाराजांना नैवेद्य अर्पण होणार नाही. मग ते तसेच घरी आले. जहागीरदारांना त्यांनी सर्व सांगितले. त्यांनी मग तेथूनच श्री महाराजांना नैवेद्य अर्पण केला व जेवण केले. रोज पहाटे उठावे, नेहमीची षटकर्मे उरकून श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेत व जपासाठी बसत. श्री शंकर त्यांचे उपास्य दैवत असल्याने त्यांचेही पूजन करून जपानुष्ठान करून मग भिक्षेसाठी गावात जात. माधुकरी मागून जी भाजी भाकरी मिळेल त्याच्यावरच पोट भरत. सायंकाळी पुन्हा स्वामींचे दर्शन घ्यावे व जपानुष्ठान करावे. अशा प्रकारे त्यांचा अक्कलकोटला नित्यक्रम चालू होता. चोळप्पासारखेच इतरही बरेच सेवेकरी महाराजांच्या जवळ असत. त्यात सुंदराबाई नावाची एक विधवा बाई होती. ती ह्या सर्व सेवेकऱ्यांची मुख्य होती. महाराज सर्व सेवा तिच्या हस्तेच घेत असत. बाळप्पाला नेहमी असे वाटत असे की आपण महाराजांचे सेवेकरी व्हावे. बाळप्पाचे नियमित येणे जाणे, जपानुष्ठान व भक्ती पाहून सुंदराबाईने त्यांनाही सेवा करण्यास सांगितले. त्यामुळे बाळप्पांना स्वहस्ते श्री स्वामींची पूजा करता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कारण त्याला सद्गुरू नुसते भेटलेच नाही तर त्यांच्या सेवेचाही प्रत्यक्ष लाभ झाला. बरेच सेवेकरी होते व सुंदराबाई मुख्य होती. मठाची व महाराजांची सर्व व्यवस्था
सुंदराबाई पाहत असे, त्यामुळे तिला अहमपणा आला होता. महाराज माझ्याशिवाय कोणाचेही ऐकत नाहीत असा गर्व तिला झाला होता. त्यामुळे ती इतर सेवेकऱ्यांशी तुच्छपणे वागत असे. इतरांना ती तुच्छ लेखत असे व त्यामुळे इतर लोकांना दर्शन घेण्याचा त्रास व विलंब होत असे. हे सर्व पाहून बाळप्पांना फार वाईट वाटले व त्यांनी समजुतीने सर्वांना व सुंदराबाईलाही 4 शब्द सांगून भांडण कायमचे मिटवले. सर्वांना मनोभावे व एकचित्ताने श्री स्वामींची सेवा करण्यास सांगितले. सेवेत कुणा सेवेकऱ्याने टंगळमंगळ केली तर त्याच्या बदली स्वतः बाळप्पा ती सेवा पूर्ण करत असत. श्री समर्थ पूजेच्या वेळी कोठेही असोत, बाळप्पा सर्व सिद्धता तयारी ठेवत असे. श्री समर्थांच्या मनात आले तर गावाबाहेरील अरण्यातही जाऊन राहत. तेथेही राहून बाळप्पा नियमित पूजा व आरती करत असत. बाळप्पाची दृढ भक्ती पाहून श्री स्वामींनाही आनंद होत असे. असे होता होता काही दिवसांनी बाळप्पा आजारी पडला. काहीतरी रोग झाला. रात्रंदिवस त्याचे पोट दुखू लागले. नंतर वेंबीतून रक्त वाहू लागले. त्यामुळे त्यांना फारच वेदना होऊ लागल्या. अतिशय दुःख होत असल्याने ते विवळत असत. असा हा दुःख भोगत असता एके दिवशी त्यांच्या बेंबीतून एक कागदाची पुडी बाहेर आली. ती उघडून पाहिली तर त्यात विष होते. पूर्वी कोणी एका हितशत्रूने त्यांना करंजीतून कृतज्ञपणे मारण्यासाठी विष दिले होते. केवळ श्री सद्गुरूंचा अनुग्रह व्हायचा होता म्हणूनच ते विष आजपर्यंत पोटात गुप्त राहिले. श्री समर्थांची सेवा त्यांच्या हस्ते होण्याचा योग असल्यामुळेच असे घडले. तसे विधिलिखितच होते. नंतर ते पूर्ण बरे झाले. आजपर्यंत बरेच दिवस श्री स्वामींची सेवा चाकरी बाळप्पा जरी करत होते तरी पूर्णपणे समर्पित असे त्यांचे अंतःकरण झाले नव्हते. प्रत्येक सोमवारी अगोदर ते महादेवाची म्हणजे शंकराची पूजा करून मगच स्वामी सेवेसाठी येत असत. हे इतर सेवेकऱ्यांप्रमाणेच सुंदराबाईंच्याही लक्षात आले. तिने एक दिवस महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली व त्यांना शंकराची पूजा वर्ज करा असे सांगण्यास सांगितले. श्री स्वामींनी सुद्धा बाळप्पास ताबडतोब तसे करण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांनी बाईंच्या आग्रहामुळेच तशी आपणास आज्ञा केली असे बाळप्पांस वाटले. स्वामींनी विनोदाने तसे म्हटले असेल असे त्यांना वाटले. शंकराची पूजा करणे योग्य की अयोग्य हे आपण चिठ्ठ्या टाकून पाहावे असे ठरवून त्यांनी तसे करून पाहिले. 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या व त्यातील एक चिठ्ठी उचलून पाहिली असता पूजा करू नये असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्यामुळे बाळप्पाचे समाधान झाले. स्वामींची हीच आज्ञा आहे असे त्यांना वाटले. स्वतःच्या मनाची खात्री होण्यासाठी बाळप्पांनी चिठ्ठ्यांचा मार्ग अवलंबला होता. ते नेमके त्यावेळेस श्रीपाद भट नावाच्या ब्राह्मणाने जो चोळप्पाचा जावई होता त्याने पाहिले होते. त्यासंबंधी त्याने बाळप्पासही विचारले होते. श्री स्वामी समर्थांच्या पुढे ज्यांचे भक्तगण काही ना काही ठेवत असत, कोणी पैसे, धान्य, चीजवस्तू, सुंदराबाई ते झटकन उचलून घेत असे. त्यामुळे चोळप्पाची द्रव्यप्राप्ती व इतरही आवक कमी झाली होती. त्यांना वाटायचे की बाळप्पा आल्यापासून आपली द्रव्यप्राप्ती कमी झाली. मग चोळप्पा व त्याचे जावई श्रीपाद भट यांना मनात विचार आला की काहीतरी युक्ती करून बाळप्पाला इथून दूर केले पाहिजे, म्हणजे एकटी सुंदराबाई काही करू शकणार नाही. त्यांची आवक आपोआपच वाढेल. एक दिवस बाळप्पास एकटे गाठून श्रीपाद भट म्हणाला, आपण आपली बायका, मुले, घरदार, पैसा अडका सर्व काही सोडून इथे आलात आणि निरीच्छ बुद्धीने सर्व काही करता, ठीक आहे. पण आपण महाराजांजवळ बसायला लागल्यापासून त्यांच्यापुढे जे काही येते ते सुंदराबाई उचलून नेते. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. हे ऐकून बाळप्पास फार वाईट वाटले. मनातून ते फारच नाराज झाले. कारण बाळप्पा त्यांच्याकडेच राहत होता, जेवत होता. बाळप्पास वाटले, अरे रे, ज्यांचे अन्न आपण खातो त्यांचेच आपण नुकसान करीत आहोत. काय हे आपले जिने. ते श्रीपाद भटास म्हणाले की जर श्री स्वामी महाराज मला आज्ञा देत असतील तर आता सुद्धा मी येथून जाण्यास तयार आहे. तुम्ही अशी काही युक्ती लढवा की श्री स्वामी महाराज मला आज्ञा देतील. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आनंदी वृत्तीने बसले असता श्रीपाद भट्टाने त्यांना विचारले,
बाळप्पा कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी त्याच्या गावाला जायचे म्हणतोय, तर त्याला आज्ञा आहे का? तेव्हा महाराज हसून म्हणाले, अरे भटा, बाळप्पा रोज कुलदेवतेचे दर्शन इथेच करत असतो, त्याला इतरत्र जाण्याची गरज काय? हे ऐकून श्रीपाद भट निरुत्तरच झाला. आता बाळप्पाला घालवण्यासाठी काय युक्ती करावी या विचारात असता त्याला बाळप्पाने केलेली चिठ्ठ्यांची करामत आठवली. त्याने त्याला त्याबद्दल विचारले होते. आपण चिठ्ठ्यातून मनानेच कौल लावला असे सांगितले. हे ऐकून कपट वृत्तीने बाळप्पाला फसवण्याचे ठरवून चिठ्ठ्या टाकून आपण आज्ञा घ्यावी असे सुचवले. दोघांनी 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या. कपटाने भटजीने ज्या 2 चिठ्ठ्या टाकल्या होत्या त्या दोन्हीही चिठ्ठीत त्वरित निघावे असे लिहिलेले होते. त्यामुळे तीच चिठ्ठी त्याने उचलली आणि उलगडून वाचली तर काय आश्चर्य, त्यात येथे राहून सेवा चाकरी करावी असे लिहिले होते. अर्थात श्री स्वामींच्या कृपेने त्या चिठ्ठीतील मजकूर बदलला होता. हा चमत्कार पाहून श्रीपाद भट मनातून फारच नाराज झाला. सोळप्पा व तो पुरता समजून चुकला की महाराजांची पूर्ण कृपा बाळप्पावर असल्यामुळे त्याला येथून घालवून देणे केवळ अशक्य आहे. अरे, आपल्या प्रिय शिष्याला गुरु विनाकारण कधीतरी दूर करेल काय? बाळप्पाची भक्ती श्री स्वामींच्या चरणी एवढी दृढ झाली होती की ते दयाघन, कनवाळू, कृपाळू यती महाराज विनाकारण दूर कसे लोटतील? जे भक्तांसाठी केवळ कल्पवृक्ष म्हणून अवतरले आहेत, त्यांना तन मन धनाने शरण गेलेल्यांना त्यांचे आशीर्वाद लाभणारच. तेव्हा भक्तगण हो, श्री स्वामी समर्थांना पूर्णपणे शरण जा व त्यांची भक्ती करा, म्हणजेच तुमचे मनोरथ पूर्ण होतील. अशा प्रकारे 12वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.